ठाण्यातील कथित TDR प्रकरणात मोठी माहिती समोर येते। 193 एकर जमिनीच्या मोबदल्यात संबंधित कंपनीला 32,000 चौरस मीटरऐवजी तब्बल 7,40,000 चौरस मीटरच्या TDRची नियमबाह्य खैरात ठाणे महापालिकेकडून देण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून हा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे संबंधित कंपनीनं स्टॅम्प ड्युटी न भरल्यानं शासनाचा 7,000 कोटींचा महसूल बुडणार आहे। त्यामुळे ठाणे पालिकेचे 1,000 कोटींचं नुकसान होणार असल्याचा आरोप सभागृहात सदस्यांनी केलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात TDR उपलब्ध झाल्यानं भूमिपुत्रांच्या जमिनीचे दर उतरणार असून हा TDR वापरल्यास शहरातील सुविधांवर मोठा ताण निर्माण होणार असल्याची भीती देखील सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। 70 पासून ते आतापर्यंत ह्या जागेवरती काय काय करत आलेले आहेत आणि हे 3 GCR वेगवेगळ्या कंपन्यांना दिलेले हे 3 GCR। आता ह्याला घोटाळा बोलायचा का काय बोलायचं हे आम्हाला कळत नाहीये। ज्या पद्धतीचं या TDR बाबतीतलं राजकारण या महानगरपालिकेमध्ये चालू आहे, हे जग्गू खतवानी किंवा कोणीही असतील, सरळ सरळ मोठा घोटाळा या महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी आणि या सर्व दयाबाई कंपनी वगैरे त्यांनी मिळून केलेला आहे। एवढा मोठा TDR जेणेकरून आज 40,000 घरं बनतील त्या TDRच्या मार्फतून। 40,000 घरं म्हणजे 1.5 लाख लोकांचं पॉप्युलेशन वाढेल। तर तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तुमच्याकडे? तुम्ही इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट केला आहे का? तुम्ही पाणी देऊ शकत नाही, तुम्ही त्यांना ड्रेनेज देऊ शकत नाही, चांगले रस्ते देऊ शकत नाही, ट्रान्सपोर्टेशनची सुविधा नाहीये। तर एवढं ह्याच्याने कशाला एवढी घाई आणि ह्याच्यात तुम्ही TDR दिला? हा आमचा मूलभूत प्रश्न होता। त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिलेत प्रशासनाने आणि ह्या उत्तरांचं म्हणजे मला वाटत नाही काय ते ह्याच्याशी काय कन्सर्न आहे।